नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीत मोठी खळबळ उडाली असून जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची ठाम मागणी केली आहे। या घडामोडींमुळे जिल्ह्यातील महिला आघाडीत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत। प्रेरणा बलकवडे यांनी सांगितले की सध्या सुरू असलेल्या काही प्रकरणांमुळे नाशिक जिल्ह्याची प्रतिमा धोक्यात आली असून पक्षाचं नाव नकारात्मक पद्धतीने पुढे येत आहे। मी सर्व तालुका अध्यक्षांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या असून त्यानुसार वरिष्ठांकडे लेखी पत्र पाठवले असं त्यांनी स्पष्ट केले। या प्रकरणी त्यांनी सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्याकडे तक्रार पाठवून परिस्थितीची सविस्तर माहिती दिली आहे। बलकवडे यांनी आरोप केलाय की चाकणकर यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर सतत वादग्रस्त कमेंट्स येत असून त्यामुळे महिला आघाडीची प्रतिमा मलिन होते। त्यांनी महिला आयोगाच्या पदावर असताना वेळेत ठोस कारवाई केली असती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती। त्या पुढे म्हणाल्यात की गेल्या वर्षभरात संघटनेत गटतट वाढलेत, काम करणाऱ्या महिलांना डावलले जात असून तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी, हगवणे आणि संपदा मुंडे प्रकरणांसारख्या घटनांमुळे पक्षाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावं लागल्याचंही त्यांनी नमूद केलंय। प्रेरणा बलकवडे यांनी स्पष्ट इशारा देत म्हटलंय की रुपाली चाकणकर नाशिक दौऱ्यावर आल्यास त्यांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकण्यात येईल, त्यांना नाशिकमध्ये फिरू देणार नाही। तसेच पक्षाला सध्या स्वच्छ प्रतिमा आणि खंबीर नेतृत्वाची गरज असल्याचं सांगत त्यांनी शरद पवार यांच्या पश्चात पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्याचं मत व्यक्त केले। आता वरिष्ठांनी तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली। दरम्यान या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी महिला आघाडीत अंतर्गत मतभेद उघड झाले असून पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। नमस्ते। गेल्या 8-10 दिवसापासून नाशिक जिल्ह्याचं जे नाव सगळीकडे एका विचित्र प्रकारामध्ये ओढलं गेलं आहे, बंधुबाबा प्रकार। यामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर या देखील त्या ट्रस्टवर सदस्य होते आणि काही त्यांच्यावर पण वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी किंवा त्यांना देखील त्या मोठ्या प्रकरणामध्ये खेचलं गेलेलं आहे। तर या अनुषंगाने खाली सोशल मीडियावर असेल, टीव्ही चॅनलवर असेल, त्यांना ट्रोल केलेलं आहे। त्यांच्यावर देखील काही त्यांच्या चुका पण काढल्या आहेत आणि जेणेकरून खाली आज वातावरण त्यांच्या बाबतीत खूप निगेटिव्ह झालेलं आहे। त्यांच्या चारित्र्यावर म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवर म्हणा त्यांना घाणेरड्या टीका टिप्पणी केली जात आहे आणि अशा पद्धतीने एखादा घाणेरडा प्रकार करणारा एखादा नीच माणूस आणि याच्या संस्थेवर आपण आहोत आणि 1 वर्षापूर्वी पुढारी पेपरने जेव्हा हे प्रकरण बाहेर काढायचा प्रयत्न केला तर आपल्या पदाचा गैरवापर, महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर करून हे प्रकरण दाबण्यात येईल आणि त्या अनुषंगाने गेल्या वर्षभरामध्ये कुठेतरी महिलांवर हे अत्याचाराचे प्रमाण जे झाले तिथे त्या ठिकाणी त्याचं कुठेतरी डायरेक्ट इनडायरेक्ट कारणीभूत ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत असं मला वाटतं। आणि हा विषय जो आहे हा अगदी नीच आहे, कारण ह्याआधी आम्ही प्रत्येक वेळी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात भांडत आहोत आणि खाली तळागाळात आज महिला एकदम विचलित झालेल्या आहेत की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतो आणि आपल्या अध्यक्ष जर अशा असतील तर आपण काम करू शकत नाही। प्रत्येक तालुका अध्यक्षांनी काल पत्र पाठवले आहे की या प्रदेशाध्यक्ष नको आहेत, यांच्यासोबत आपण काम करू शकत नाही आणि त्या अनुषंगाने आज माझ्या अंडर 15 तालुके आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्याच तालुक्यांनी हे पत्र पाठवल्यामुळे मी माझं पत्र एक जोडून हे सगळे पत्र आदरणीय सुनेत्रा पवार जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना पाठवलेलं आहे आणि रुपाली चाकणकर यांना जसं आयोगाच्या पदावरून काढलं तसं महिला प्रदेशाध्यक्ष या पदावरून देखील त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने केली आहे। जर वारंवार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये, आधी हगवणे प्रकरण झालं, डॉक्टर संपदा मुंडेंचं प्रकरण झालं, या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये जर एखाद्या व्यक्तीचं नाव येऊन वारंवार पक्षावर बोटं दाखवली जात आहेत किंवा पक्षावर घाणेरडी टीका केली जात आहे तर आज ग्रामीण भागामध्ये फिरताना त्या गलिच्छ टीका पाहिलेल्या लोक असतात, सगळ्यांनी पाहिलेल्या असतात सोशल मीडियावर आणि ह्या महिलेला जर घेऊन गेलो तर पक्षाचं काम कमी आणि ह्या चांगल्या कशा आहेत हे एक्सप्लेन करण्यात आमची एनर्जी व्हायला जाणार। त्यामुळे एखादी महिला जर पक्षाच्या साठी गालबोट ठरत असेल तर तिला बदलून दुसरी महिला जर त्या ठिकाणी दिली तर चांगल्या प्रकारे संघटनेचं काम उभं राहू शकतं। ही मागणी आम्ही पक्षाकडे केलेली आहे आणि निश्चितच सुनेत्रा वहिनी या पदाला म्हणजे आमच्या मागणीला न्याय देतील अशी अपेक्षा। तर महाराष्ट्रामध्ये पण दिलेले पत्र
महाराष्ट्राचं तर काही माहीत नाही, पण माझ्या जिल्ह्याच्या वतीने आम्ही तालुका अध्यक्षांच्या वतीने हे पत्र दिलेले आहे. सोशल मीडियावर काही वेगवेगळे पत्र आणि आता वाईट लोकांचे सुरू झालेले आहे. तर मागणी अ, प्रत्येकाच्या मनात खदखद आहे, पण मागच्या वेळेला हगवणे प्रकरण जेव्हा झालं होतं, त्यावेळेला जेव्हा प्रत्येकाने विरोध केला, मागणी केली होती आदरणीय दादांकडे, त्यावेळेला नंतर थोड्या महिन्यानंतर काही ना काही कारणं काढून या महिलांना पदांवरून काढून टाकण्यात आलं. त्यामुळे सगळ्यांच्या मनात एक भीती आहे, की आता जर आपण बोललो आणि यांना वरतून पक्षाने कारवाई केली नाही, तर हे आपल्याला कुठेतरी काहीतरी त्रास देतील आणि नाहीतर आपल्याला पदावरून काढतील. या भीतीपोटी बऱ्याच महिला उघड्यावर यायला तयार नाहीये. पण प्रत्येकीच्या मनात खदखद ही आहे. कारण हा विषय असा आहे ना, की हा इतका गलिच्छ विषय आहे, की कोणाच्याही चांगल्या महिलेच्या बुद्धीला पटणार नाही. आमच्या नाशिक सह्याद्री न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.